जय शिवराय। मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावो। आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील, तुमच्यामधील सर्व इच्छा पूर्ण। तर आज आहे रविवार आणि आणखी मला पिल्लूच्या बोरणांसाठी ट्रेन बनवायची आहे बिस्किटांची, त्यानंतर टेबल बनवायचा आहे आणि गणपती बाप्पा बनवायचे। बघू काय काय होतं, तर सगळं काही तुमच्यासोबत शेअर करणार आहे। व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा। तर इथे मी क्रॅक जॅकचे बिस्किट घेतलेले आहे आणि मारीगोल्डचे घेतलेले आहे। तर सर्वात आधी काय करायचं, गॅसवरती मी पातेलं ठेवलेलं आहे, त्यानंतर त्यामध्ये साखर टाकली आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि पाक बनवून घ्यायचं। एक तारी पाक केला तरीही चालतो, खूप जास्त आपल्याला जास्त साखर पण नाही होऊ द्यायची। हे बघा या पद्धतीने। त्यानंतर मी इथं क्रॅक जॅकचे बिस्किट घेतलेले आहे, एकमेकाला ते चिपकून घ्यायचे। पहिले मी इथं टेबल खुर्ची बनवणार आहे, तर आपल्याला दोन दोन पाहिजे असतात, खाली टेबलला जे पाय असतात ना ते त्याच्यासाठी, आणि खुर्च्यांना पण पाय म्हणून आपण ते खाली दोन दोन बिस्किट लावणार आहोत। आणि त्यानंतर वरती एक ठेवायचा आणि पाठीमागून असं टेकण्यासाठी एक, म्हणजे एका चेअरला जवळपास 6 बिस्किट लागतील। तर 4 चेअर बनवणार आहे मी, तर तेवढे आपल्याला बिस्किट लागतील, 24 बिस्किट लागतील। आणि त्यानंतर टेबल बनवायला पण खाली 2-2 लावायचे आणि समोरून एक लावलं तरीही चालतं, ते 3, आणि वरती मोठं आपलं एक लावायचं मारीगोल्डचं, तर होऊन जातं। तर फक्त हे चिपकवायलाच थोडी मेहनत आहे, कारण हे लवकर चिपकले जात नाही। साखर जर थंड झाली ना तर मग ते चिपकत नाही, पुन्हा गरम करून आपल्याला डबल चिपकावं लागतं, बाकी मग होऊन जातं। आणि आणखी एक म्हणजे जर उद्या कार्यक्रम आहेत आदल्या दिवशी बनवायचं, म्हणजे ते सॉफ्ट होत नाही, कारण बिस्किट हवेने सॉफ्ट होऊन जातात म्हणून। आणि मला तेच सांगायचं होतं, कारण आपण कसं, मी पण 2 दिवस आधी बनवून ठेवलेलं, पण मग 2 दिवस आधी नाही बनवायचं, त्या दिवशी बनवलं तरी चालेल, पण मग व्यवस्थित खूप त्याची केअर करावी लागते आणि चिपकवायला पण वेळ लागतो त्यामुळे। कारण की साखर जर आपला जे पाक जर आहे ना तो थंड झाला ना मग ते चिपकल्याच जात नाही, त्यासाठी गरम असताना चिपकावं लागतं। तर बघ इथे मी खुर्ची तयार करून घेतली आणि त्यानंतर या पद्धतीने 4 खुर्च्या आणि एक टेबल बनवलेलं आहे। बघा किती सुंदर दिसतंय। तर तुम्ही हे बोरणांसाठी, अन्नप्राशनसाठी, त्यानंतर लग्नातील रुखवतासाठी पण बनवू शकता, पण मग लग्नामध्ये कसं एवढा वेळ राहणार नाही। त्यानंतर इथं मी गणपती बाप्पा बनवते आहे, तिथं मारीगोल्डचे मी 6 बिस्किट घेतलेले आहे, तर ते एकमेकाला चिपकून घेते पहिले। आणि त्यानंतर 5 जे बिस्किट आहे आपले, तर ते मोनॅकोचे घेतलेले आहे, तर हे 3-3 एकमेकांना चिपकून घ्यायचे आणि त्यानंतर वरती ते 5 बिस्किट ठेवायचे। आणि त्यानंतर पाठीमागे एक मारीगोल्डचं बिस्किट लावायचं आणि आपले गणपती बाप्पाच्या कानसाठी तुम्ही असं तिरके लावले तरीही चालेल। मी गोल जशी उभी लावली ना तुम्ही तशी आडवे लावले तरी पण कान व्यवस्थित छान दिसतील। तर कानसाठी इथं याचंच यूज करायचं आहे, मोनॅकोचं। आणि त्यानंतर मग पाठीमागे पण वरती असं डोक्यासाठी पण मोनॅकोचं यूज करा, मस्त दिसतंय। आणि सोंड पण मी बिस्किटाचीच बनवणार आहे, तुम्हाला दाखवते कशी बनवायची ते। तर बघा एवढा वेळ लागतो चिपकवण्यासाठी, म्हणजे होतं पटपट पण वेळ लागतो। तर या पद्धतीने चिपकून घेतलेलं आहे बघा। खाली मी अर्धा बिस्किट ठेवलं आणि वरतून एक मारीगोल्डचा ठेवलेला आहे, म्हणजे मस्त छान तयार होईल। आणि तोपर्यंत ती चिपकते, तोपर्यंत इथं मी बाप्पाची जी सोंड आहे ना ती बनवून घेते। हे चिपकायला वेळ का लागतं, कारण ते पूर्ण थंड व्हायला पाहिजे। बघा असं मी असंच ठेवलं होतं रात्रभर आणि तसं चिपकून ठेवलं। आणि डोळ्यांसाठी मी इथं टिकली यूज केलेली आहे, तुम्ही जर दुसरं काही लावायचं असेल ते पण लावू शकता। आणि त्यानंतर पाठीमागे या पद्धतीने असं ना जे आहे चिपकून घ्यायचं, पण त्याला काहीतरी सपोर्ट द्यायचं, कारण मग ते ना राहत नाही। रात्रभर मी असं सपोर्ट देऊन उभं करून ठेवलं होतं, कारण साखर चिपकते लगेच, पण तरी वेळ जातोच, व्यवस्थित उभं राहत नाही ना ते, पाठीमागून त्याला सपोर्ट नसतो, त्यामुळे मग मी चिपकून ठेवलेलं होतं। आणि त्यानंतर मस्त छान इथं गंध वगैरे लावून घेते आहे, त्याच्यासाठी आपले हे जम्स असतात ते लावलेले आहे। आणि बघा मस्त छान आपले गणपती बाप्पा जे आहे ते तयार झालेले आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ट्रेन आणि गणपती बाप्पा दाखवले, नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझी ट्रेन नाही टेबल खुर्ची आणि गणपती बाप्पा दाखवले, तर पुढच्या व्हिडिओमध्ये ट्रेन बनवून ते दाखवणार आहे। आणि त्यानंतर मग तुम्हाला पिल्लूचं बोरणांचा व्हिडिओ बघायला भेटेल। तर बघा इथे मी टिकली लावलेली आहे, तुम्हाला म्हटलं ते, कारण पिल्लूनी काय टिकली राहू दिली नाही म्हणून मग मला डबल लावावं लागते, तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवता येईल। तर असं एकदम सोपी पद्धत आहे, फक्त थोडीशी किचकट आहे, चिपकण्यासाठी वेळ लागतो। आणि दुसरं फेविकॉलनी पण तुम्ही चिपकू शकता, पण त्याने चिपकणार नाही आणि बिस्किटं पण आपल्या यूजमध्ये येणार नाही, ते फेकूनच द्यावं लागेल। त्यामुळे ही सोपी पद्धत आहे, साखरेचा पाक करून तुम्ही हे लावू शकतात।
तर बघा या पद्धतीने लावा, तर एकदम सोपं आहे. त्यानंतर मी तुम्हाला म्हटलं तसं बोरणांसाठी अन्नप्राशनसाठी मस्त छान आपलं हे जे आहे तर गणपती बाप्पा झालं, टेबल खुर्ची झालं, मस्त बनवून तयार झालेलं आहे बघा. तर कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि फक्त काळजी एवढीच घ्यायची का गरमच पाक आपल्याला पाहिजे तरच चिपकतं, नाही तर तुम्ही म्हणाल चिपकणार नाही, थंड झाल्यानंतर ते चिपकत नाही. त्यामुळे सारखं सारखं गरम करावं लागतं किंवा मग 2 जण बसून पटकन तयार करून घ्यायचं म्हणजे पटकन होतं. तर बघा मस्त छान आपले गणपती बाप्पा तयार आहे. त्यानंतर टेबल खुर्ची पण तयार आहे. तर कसं वाटलं व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब